समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याला आता अखेरचं मुहूर्त मिळालेला आहे। इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। नागपूर मुंबई प्रवास आता त्यामुळे वेगवान होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मिळू शकलेली नसल्याचं कळतंय। त्या आता नागपूर ते मुंबई विना अडथळा प्रवास केवळ 5 जून पासून करणं आता पूर्णपणे शक्य होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता 5 जूनला समृद्धी महामार्गाच्या या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचं इगतपुरी इथल्या सोहळ्यामध्ये लोकार्पण केलं जाणार आहे। त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा 76 किलोमीटरच्या लांबीचा मार्ग प्रवासी सेवेमध्ये लवकरच दाखल होणार आहे। मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी MSRDCनं 701 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित महामार्गाची ही उभारणी केलेली आहे आणि आतापर्यंत त्यातला 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झालेला आहे। उर्वरित शेवटचा टप्पा आता 5 जूनला सुरू होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेले। योगेश, शेवटचा टप्पा समृद्धी महामार्गाचा लवकरच खुला होईल, येत्या 3 दिवसांमध्ये लोकांच्या सेवेत अर्पण होईल। मात्र आतापर्यंतचा समृद्धीचा प्रवास पाहिला तर पुढे रस्ता तयार होतोय, मात्र मागे रस्त्याची दुरवस्था होतोय असं सुद्धा चित्र दिसतंय। काय नेमके आणखी तपशील? खरंय, काही अडचणी यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र हळूहळू लोकांना ती सवय होईल। आपल्याकडे इतक्या मोठ्या वेगवान प्रवासाची सवय ही आपल्या वाहनधारकांना नव्हती, त्या दृष्टिकोनातली वाहनं सुद्धा नव्हती आणि त्यामुळे अनेकशा अडचणी आपल्याला येत होत्या। मात्र आता जो टप्पा खुला होणार आहे तो खरं म्हणजे समृद्धीचं पूर्ण नैसर्गिक सौंदर्य बघण्याचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे, कारण की हा टप्पा इगतपुरीतून जातोय। इगतपुरीतून आमणेपर्यंत म्हणजे एकूण 76 किलोमीटर अंतरावरचा हा टप्पा आहे। यामध्ये 5 बोगदे आहेत, ज्यामध्ये 8 किलोमीटरचा एक सर्वात मोठा बोगदा आहे जो इगतपुरीपासून थेट कसारापर्यंत जोडला जाईल आणि जवळजवळ 13 किलोमीटरचं अंतर हे केवळ 8 किलोमीटर अंतरावर येईल आणि फक्त 10 मिनिटात आपण कसाऱ्याला पोहोचू शकतो। आणि त्याचबरोबर याच्या पुढे जर आपण बघितलं तर एक मोठा ब्रिज आहे जो 60 मीटर उंचीचा आहे आणि इगतपुरीतला हा सर्वात कठीण टप्पा, ज्याला 14 पॅकेज नंबर 14 असं म्हटलं जातं, हा टप्पा तयार करणं हा सर्वात मोठा आणि अभियांत्रिकी कलेचा हा एक कुशल नमुना आहे असं म्हणता येईल। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी गर्दी होईल। इगतपुरीला होतेच ती गर्दी, मात्र आता समृद्धी पाहण्यासाठी आणि समृद्धीच्या रस्त्यावरून निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ही गर्दी होईल। येत्या 5 जूनला हा संपूर्ण टप्पा खुला होणार आहे आणि त्यामुळे नाशिक ते मुंबई हे अंतर कमी होईल। एकूणच नाशिक मुंबई जाण्याच्या प्रवासाच्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात नाशिककरांच्या असतात, त्यामुळे एकूणच या टप्प्यामुळे दिलासा मिळेल असं म्हणायला हरकत नाही। पावसाळ्यात यावेळेस नाशिक सुकरपणे मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचू शकतील। मात्र मुंबईच्या पुढे काय हा प्रश्न अद्यापही कायम आहे। तो पुढचा टप्पा अजूनही समृद्धीचा जे काही रस्ते आहेत मुंबईतले त्याच ठिकाणी जोडला गेला नाही आणि मुंबईतली ट्रॅफिक कमी होत नाहीये, त्यामुळे पुढे हा त्रास सातत्याने ट्रॅफिकचा असणार आहे। त्यामुळे मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचल्यानंतर थेट VT पर्यंत जाण्याची जी सोय आहे त्यासाठीचे फ्लायओव्हर होणं सुद्धा गरजेचं आहे आणि मोठे फ्लायओव्हर झाल्यासच हा समृद्धी खऱ्या अर्थानं मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचेल असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच धन्यवाद योगेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।